हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी परत आज किचनचाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर किचनमध्ये असं पसारा होतं आणि आपलं छोटंसं किचन राहिलं आणि नॉन मॉड्युलर किचन राहिलं तेव्हा तर पसारा होतो. मग तो पसारा नको दिसायला, जर छोटं किचन असेल, नॉन मॉड्युलर असेल तर तो पसारा नको दिसायला, मग आपण काय करायला पाहिजे? तर तेच त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा आता इथे सर्व पसारा, मग हा पसारा आता किचनवर पुसलेला नाहीये. भांडे बेसिंगमध्ये भांडे इकडे तिकडे थोडंसं झालेले असतात, ते काय करायला पाहिजे? तर तेच आवरून घेते मी पटकन. तर मग काय करायचं, जिथे तिथं आपल्या ज्या असतात ना वस्तूंच्या जागा त्या व्यवस्थित ठेवायला पाहिजे, तिथे तिथं त्या वस्तू ठेवल्या गेल्या पाहिजे. जसं का तुम्ही पाहिलं इथं बॉटल किचनवर पडलेल्या आहे. बॉटल्स म्हणजे ह्या बॉटल्स, इथे बघा इथे पकड, परत लायटर, हे सर्व असं पडलेलं आहे सर्व साहित्य. तर ते आपण व्यवस्थित जिथे तिथं ठेवलं ना, मग ते व्यवस्थित दिसतं. छोटं असलं तरी किचन सुंदर दिसतं. तर तेच आता मी पटकन आवडून घेते आणि मी तुम्हाला पण दाखवते. चला, तुम्हाला गॅरंटी देते 100%. तुम्ही ह्या पद्धतीने जर किचनची स्वच्छता कराल ना, तर कायम किचन चकाचक राहील आणि आवरलेलं टापटीप राहील, सुंदर राहील. कधीही कोणीही आपल्या घरी पाहुणे येऊ देत, अगदी किचनमध्ये पसारा राहणार नाही आणि कानाकोपरा हा आपला स्वच्छ राहील. एकदम धूळ नसणार तिथं, स्वच्छता राहील. तर ह्या पद्धतीने फक्त तुम्ही तुमच्या किचनची क्लिनिंग करत जा. तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते किचनच्या बाबतीत तरी, कारण की प्रत्येक बाईला आपलं किचन खूप जास्त आवडतं. मीच काय तर सर्व आपल्या भारतातल्या बाया किचनमध्ये खूप जास्त वेळ घालवतात. त्यांना खूप खूप जास्त किचन आपलं आवडतं आणि आपल्या फॅमिलीसाठी आपण स्वयंपाक बनवतो छान छान, आणि ते आपलं किचन सर्वांचं पोट भरतं. तिथेच आपण जर स्वच्छता नाही ठेवली तर मग कुठे ना कुठे आपल्या मनाला पण वाईट वाटेल. पण असं होतच नाही. आपल्या भारतातल्या बाया म्हणजे एकच नंबर किचनच्या बाबतीत. तर मग मी पण जॉब जरी करते तरी पण मी माझं किचन टापटीप ठेवते. मी जॉब करते म्हणून अरे असं नाही का स्वच्छता नाही, अजिबात नाही. तर तेवढंच जास्त उलट मी कामं करते माझ्या घरी आणि ते मला स्वतः करायला आवडतं. तर तुम्हाला दाखवते. किचनमध्ये ना नेहमी आपण स्वयंपाक करतो, तेलकटपणा उडतो. तर इथं ना जर तुमची विंडो असेल तर तिथं क्लीन करत जाते. जी पट्टी असते ना त्याच्यावर धूळ असते, सतत धूळ म्हणजे खिडकीतून येत असते धूळ, म्हणजे धूळ असते स्टाईलवरती, तेलकटपणा येतो. तर ह्या गोष्टी स्वच्छ करा. किचन रोजच्या रोज आपल्या गॅस पुसत जा आणि तो पण पुसून असंच फटकं मारू नका, त्याच्यावरचा तेलकटपणा जायला हवा. अशा पद्धतीने तो क्लीन करा, स्वच्छ करा. किचन जेव्हा स्वच्छ करता तेव्हा गॅसच्या मागचा आवर्जून तुम्ही तिथली घाण काढा. म्हणजे घाण म्हणजेच आपलं अन्न पडलेलं ते काढा. तर ते सर्व ह्या पद्धतीने क्लीन करा तुम्हाला सांगते. आणि भांडे जर नॉन मॉड्युलर किचन असेल तर भांडे सर्वप्रथम तर टापटीप म्हणजे व्यवस्थित जिथल्या तिथं लावा. तर मी आज माझ्या किचनमधला हा कोपरा स्वच्छ करणार आहे. तर मी धान्य साचवते आणि थोडेसे माझे ऑर्गनायझर, जे की तू कोणालाच दिसत नाही, लपून ठेवलेले मस्त छान हे ऑर्गनायझर आहे. आणि इथं खूप साऱ्या माझ्या बरण्या आहे. त्याच्यामध्ये पिंक सॉल्ट आहे, परत मीठ आहे, भरपूर भरपूर असे वेगवेगळे नाही का आपल्याला लागतात. काळं मीठ, म्हणजे एकदम आयुर्वेदिक अशा ह्या पद्धतीचं साहित्य म्हणजे या बरण्यांमध्ये आहे, जे की आपल्याला खूप जास्त लागतं. म्हणजे खूप जास्त म्हणजे किचनमध्ये हवं असतं, कधीही लागतं ह्या गोष्टी. तर तेच ठेवलेलं हळद, परत तुरटी, खूप 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 आहे. परत चिया सीड्स आहे. परत खूप खूप आता एकदम आठवत नाही मला पटापट नावं. तर ते सर्व मी याच्यामध्ये बियासुद्धा आहे. कारल्याच्या बिया, गिलक्याच्या बिया, पालकचे आपण जे प्लांट ग्रो करण्यासाठी ज्या बिया लागतात ना त्यासुद्धा मी ठेवलेल्या आहे. म्हणजे एवढं साहित्य माझं असतं इथे. तर इथं ऑर्गनाईज मी केलेलं आहे हे. तर आणि एक ऑर्गनायझर आहे ते किचन ओट्यावर, तुम्ही पाहिलंच आहे, नेहमी पाहतात तुम्ही ते. तर असं छान आता म्हटलं हे बघा, ह्या कोपऱ्यामध्ये आहे धूळ बसलेली, बसते आणि मग आपल्याला वाटतं काय दिसन, पण नाही, तसं काही नाही आहे. ते घाण दिसतं अजिबात, म्हणजे एकदम धूळ पडते, खूप घाण होऊन जातं आणि जास्त नंतर एकदम स्वच्छता करायला गेली ना तर खूप जास्त खराब होतं. म्हटलं चला आता वेळ आहे मला, तर हेच स्वच्छ करून घेऊया. तर मग मी सर्व आता ह्या बरण्या पुसून घेते, सर्व स्वच्छ करून घेते आणि हे ऑर्गनायझर आहे ना त्याला मस्त छान क्लीन करणार आहे. त्याला क्लीन केल्याशिवाय ते निघणार, कारण की व्हाईट असल्यानंतर खूप आपल्याला मेहनत घ्यावी लागते, ते खूप जास्त मेंटेन करावं लागतं. म्हटलं आता फक्त पुसून नाही चालणार याला, तर म्हटलं आता घासूनच घेऊ. तर मी लगेचच घासून घ्यायला घासून आणि स्वच्छ धुवून घेणार त्याला मस्त.
आणि कसं इथं त्याला ना चाकं पण आहे, तर त्याच्यात थोडीशी घाण अटकली, तीसुद्धा मी काढून घेते. सतत ओढायचं असतं बाहेरमध्ये होतं, आता मग थोडंफार घाण त्याला हे होते, खराब होतं. मग मी पटकन म्हटलं याला क्लीन करून घेऊयात आणि तोपर्यंत मग हे सुकेन तोपर्यंत तिथलं पण मग पुसून झाडं तिथलं सर्व जाळं वगैरे साईडला कोपऱ्यात येतच जाळं असतं किंवा धूळ पडलेली असते साईडला, ते सर्व क्लीन करेल. तोपर्यंत हे साईड टू साईड सुकून जाणार, म्हणून मग मी याला पटकन आधी क्लीन करून ठेवून देते सुकायला. तर असं मी प्रत्येक वेळेस माझा ना किचनचा कोपरा एक कोपरा घेते आणि तो स्वच्छ करत असते, जेणेकरून ना माझ्या किचनचा प्रत्येक कोपरा तुम्ही बघाल अजिबात धूळ दिसणार नाही, खराब दिसणार नाही. कारण की मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येते, तुमच्यासाठी सुद्धा घेऊन येते आणि मी सुद्धा क्लीन करते, त्याच तुम्हाला दाखवायचं असतं मला. आणि तुम्हाला पण अजून काय आयडिया असतील ना वेगळ्या, त्या तुम्ही मला नक्की सांगा. मी तुमच्या आयडियासुद्धा फॉलो करेल, कारण की मला खरंच आवडेल तुम्ही जर मला अजून सांगाल कशा पद्धतीने अजून आवरायला पाहिजे किंवा काय वेगळ्या पद्धतीने ठेवायला पाहिजे, नक्कीच मी करेन तसं. तर इथं मी पटकन आता हे सर्व क्लीन करून घेते. आणि ज्या तुम्हाला म्हणते मला व्हाईट वस्तू व्हाईट ग्रे असं कॉम्बिनेशन ना घरामध्ये खूप जास्त आवडतं आणि ते छान पण दिसतं, तुम्हाला सांगते खूप भारी वाटतं ते, एकदम युनिक आणि एकदम स्टँडर्डपणा त्याच्यात भारी वाटतं ते एकदम. तर मला हे कलर तो जास्त आवडतं, ग्रे कॉम्बिनेशन व्हाईट कॉम्बिनेशन, ग्रे आणि व्हाईट कॉम्बिनेशनच्या. आणि त्याच्यामध्ये डार्क काहीतरी तुम्ही जर सोफा सेट किंवा असं नाही का डार्क कलरमध्ये ठेवलं हॉल, तर एकच नंबर दिसतो. तर इथं छान मस्त तुम्ही वरती पाहिलं, तुम्ही घासून घेतलं त्याला सुकायला ठेवलं. आता इथं सर्व मी झाडून घेते आणि सर्व जाळं वगैरे भिंत तिथं सर्व झटकून कचरा तो काढून घेते. आणि इथं कोठ्याचा आपण कसं ह्या साईडना कोठ्या जड असतात किंवा जास्त आपल्याला सरकायला लागत नाही, मग मी जास्त काढत नाही. मग इथं घाण होते, तर इथं पाहू शकता बघा तुम्ही किती धूळ निघालेली आहे. तर मी तर सर्व धूळ आता मी काढून घेतली आणि हा कोपरा आहे ना आता मी पुसून घेणार ओल्या फडक्याने मस्त. तर इथं सर्व मध्येपर्यंत मी पुसून घेते, तोपर्यंत सुकून जाणार इथे. तर असं डाग वगैरे थोडंसं पडलं, ते सुद्धा व्यवस्थित क्लीन केलं मी. आणि मग असं व्यवस्थित क्लीन केलं आणि असं छान वाटतं तिथे. आणि कधीचं माझं चाललं होतं आता हे एक दिवशी काढून, कारण की काही गोष्टींना वेळ लागतो, वेळ द्यावा लागतो. तर म्हटलं वेळ राहील ना थोडंसं जास्त मला, तर त्यावेळेस मी हे काढेल नक्की. तर मग मला आज म्हटलं नाही आता काढूनच घेते. कसं हळूहळू या गोष्टी क्लीन करत राहिल्या ना, मग आपल्याला सण येवोत किंवा कोणतं पण कार्यक्रम किंवा घरी पण कोणी आलं ना, तरी आपल्याला म्हणजे असं खूप लोड पडत नाही, आवरलेलं घर राहिलं आणि स्वतःला पण छान वाटतं आणि तर आपल्या घरी आलेल्या गेस्ट त्यांनासुद्धा छानच वाटणार. तर इथं छान आता हे सुकून गेलं मी बाकीचं आवरेपर्यंत. आणि तुम्हाला म्हणते हे थोडीशी मी मध्ये ब्रेक घेऊन म्हणजे भांडेसुद्धा घासून घेतले, ते काय दाखवलं तुम्हाला, पण ते सर्व किचनवरचं भांडे सर्व सर्व आवरून घेतले घासून वगैरे. तर इथं छान आता हे पॅक करून घेते, याला पुसून घेते एकदा. आणि असं छान मस्त व्हाईट बघा तुम्ही पाहतात, अजिबात डाग वगैरे त्याच्यात पडलेले नाही, कारण की हे मी करतच असते नाही का, ह्या गोष्टी क्लीन करत असते. तर आता छान मस्त त्याच्यामध्ये सर्व जे डबे आहेत ना ते रचून घेणार. आणि मी अशी काही काही गोष्टी ना गावाकडनं घेऊन येते, त्या आपल्याला ज्या की कधीही लागतात त्या गोष्टी ठेवते. तर कसं मग आपण कधी पण त्याचं यूज करू शकतो नाही का, आपल्याला लागतात कधी कधी आणावं लागत नाही. तर चिया सीड्स मला खूप जास्त लागतात. त्याच्यानंतर तुरटी, परत त्याच्यानंतर काळं मीठ आहे, काळं मीठ आहे, आपलं व्हाईट नाही का जाड मीठ ते सुद्धा आहे. परत पिंक सॉल्टसुद्धा आहे ना, आपलं टाटा नमक वेगळं, म्हणजे असं मीठसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहे, 3-4 प्रकारचे मीठं या बरण्यांमध्ये मी भरलेले आहे. तर ते सर्व ठेवून घेते. मधाची बॉटल आहे, जिरे ओवा, ते सर्व इथं ठेवलेलं आहे मी. तर हे सर्व आता मी व्यवस्थित ठेवून घेतलं, तुम्ही पाहतात. तर अशा पद्धतीने हे माझं लपून राहिलेलं ऑर्गनायझर, आणि ते जे की कोणालाच दिसत नाही ते. तर तुम्हाला खरंच किचनमध्ये असेल असं वाटलं नसेल आज, तीसुद्धा लपवलेली गोष्ट तुम्हाला आज दिसली माझ्या किचनमधली. तर ती ही होती की ती कोणालाच दिसत नव्हती अजिबात. तर तुम्ही इथं पाहू शकता की म्हणजे कोणालाच समजत नाही, पण इथं माझ्या एवढ्या बरण्या राहतात ह्या कोपऱ्यामध्ये. तर आता मी म्हटलं आता काढल्याच आहे कोठ्या, तर तांदूळसुद्धा डब्यामध्ये भरून घेऊ. तांदूळ ॲक्च्युली संपलेच होते डब्यातले, मग कोठ्यांमध्ये असतात ना, तर ते मी आता म्हटलं भरून घेऊया. तर लगेच भरून ठेवते मी. आणि मस्त छान सर्व क्लिनिंग झाली, तिथलं पुसून घेतात, ते इतकं भारी वाटतं. आणि मी हे तांदूळसुद्धा गावाकडचेच आहे, माझ्या पप्पांची शेती आहे, तांदूळ बिंदूळ सर्व पिकतं. तर मी घरचेच तांदूळ असतात, विकतचे अजिबात घेत नाही. तर आता इथे हे सर्व मी कोठा पुसून घेते आणि मस्त
सर्व लावून घेते तिथं आणि तुम्हाला दाखवते. इतकं भारी दिसतंय ना. तर थोडं पण आपण असं पुसून पासून जर आवरलं ना घरामध्ये छान, तर घर इतकं भारी दिसतं ना, फ्रेश वाटतं घरामध्ये. आणि आता हे सर्व मी इथं लावून घेते. जड राहिलं ना अजिबात सरकत नाही. आता जरा संपत आलं म्हणजे जास्त नाही. आता मेमध्ये कसं आपलं हे भरलं जाईल धान्य वगैरे नाही का, तेव्हा एक पोता गहू भरते मी, तांदूळ आणि बाजरी असं असं असतं सर्व. डाळी वगैरे असतात. तुरीची डाळ, मुगाची डाळ ह्या असतात. परत उडदाची डाळ हे सर्व असतं. तर ते सर्व गावाकडूनच मी आणते. तर इथं सर्व आता मी तुम्ही पाहिलं सर्व मी रचून घेतलेलं आहे. एकदा त्याच पूर्ण झाडून घेते मग मी तुम्हाला दाखवते कसं ठेवलेलं आहे तिथे. आणि भारी वाटते. सर्व किचन माझं आवरून झालेलं आहे. तर असं तुम्ही दुपारच्या टायमात पण वेळ काढू शकता, किंवा जर तुम्हाला खरंच मध्ये वेळ भेटत असेल ना, तर अशी अशी क्लिनिंग करत जा, जेणेकरून ना आपल्याला जास्त लोड पडणार नाही कामांचा. आणि आपलं किचन म्हणा, आपलं बेडरूम, हॉल असं ह्या गोष्टी एक एक वेळेस एक एक गोष्ट घेत जा, जेणेकरून नाही का तुमचं सर्व घरामध्ये क्लिनिंग छान राहत जाईल. आणि मी किचनचीच करते त्याच्याशिवाय माझं म्हणजे मी पूर्ण घराची माझे कधी ना कधी ह्या गोष्टी त्या गोष्टी माझ्या आवरण्यात येतातच आणि मी आवरत राहते त्या तसं. तर मी ठरवते. आणि मला जसं जसा वेळ भेटते ना, मला ना दुपारची झोप अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मग मला हा उपयोग चांगला होतो क्लिनिंग करून घ्यायला. आणि संध्याकाळी कसं मुलांचा अभ्यास वगैरे असतो, त्याच्यामुळे मग हे आधीच केलेलं बरं पडतं. आणि दुपारच्या संध्याकाळी कसं म्हणजे एकदम छान आणि वेळेच्या वेळी क्लीन केलं ना, तर ते अजून छान दिसतं. नाहीतर मग आपण कधीच काढायचं आणि ते खूप पसारा वाटतो. म्हणून मग मी नेहमी वेळेतच करून घेते ही क्लिनिंग. तर तुम्ही पाहिलंच मी इथं सर्व हे कोपरा आहे ना, हा कोपरा क्लीन करून घेतला आज. काल तर तुम्ही पाहिलं तिकडचं सर्व सिंकच्या खालचा एरिया सर्व क्लीन केलं होतं सर्व काढून. आज हा पण सर्व पुसून सर्व झटकून हे घासून घेतलं मी. आणि इथं पण माझे छोटेसे डबे आहे ऑर्गनायझर, ते सुद्धा मी इथे ठेवलेले आहे. तर ते सुद्धा मग मध्ये काढून मी ते क्लीन करत असते. तुम्ही पाहिलं ना, व्यवस्थित रचून दिलं तुम्हाला इथं दाखवते. तर इथे ना मध्ये ना सिलेंडर आहे आणि इथं साईडला जागा आहे ना, याला हे चाक पण आहे, चाक आहे याला. असं आपण इकडे मी घेऊन घेते, मला कोणतं काही लागलं का काढते आणि परत मग मी मध्ये असं ढकलून देते. बघा खाली ना त्याला हे चाक आहे, त्याच्यामुळे पटकन बाहेर येतं, पूर्ण बाहेर आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने. तर असं इथे ठेवलेलं आहे, असं इथे साईडला असते एवढं. आणि आपल्या धान्याच्या गोठ्या इथे असतात आणि इथं साईडला एक असते. तर ह्या सुद्धा आता धान्य मेमध्ये भरलं जाईल. मेमध्ये सर्व गहू, तांदूळ, बाजरी भरलं जातं. आता ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, धान्य थोडंसं बाकी आहे. तर त्याच्यामुळे कोठ्या पण क्लीन करून घेऊ लवकरच. एखाद्या दिवशी सुट्टी झाली ना मध्ये, तर ऊन पडलं ना कडक, कोठ्या पण मला क्लीन करायच्या आहे. तर असं मस्त छान किचनचं कोपरं म्हणजे प्रत्येक गोष्ट मी एका वेळेस एकच करते आणि असं छान क्लीन करते. तर तुम्ही पाहिलंच तर किती छान वाटते, फ्रेश आज वाटते. इकडचं सर्व क्लीन धुवून निघून जाते ना, तेव्हा खरंच पॉझिटिव्हिटी वाटते. आपलं असं वाटतं की कोपराचे काय दिसेल, पण तसं नसतं. तेव्हा सुद्धा एक फ्रेशनेस पण येतो घरामध्ये. तर तेच आता मी अनुभवते का खरंच खूप छान वाटतं. एवढं जरी आवरलंय ना मी आज, इतकं भारी वाटतंय ना. तुम्हाला परत दाखवते मी बाकीच्या वस्तू पण मी कशा कशा ठेवलेल्या आहे. जसं की तुम्हाला सांगितलं होतं, किचन आपलं छोटं राहिलं का मग आपण इकडं तिकडं खूप पसारा ठेवून देतो. मग आपल्याला काय होतं, खूप राडा होतो आणि एकदम असं भरल्यासारखं वाटतं. एकदम गजबज म्हणजे छोटं किचन, छोटी रूम, छोटी बेडरूम, हॉल जर असेल ना तुमचं, तर व्यवस्थित त्याला जागा ठेवा, ऑर्गनाईज करा आणि अजिबात इकडे तिकडे पसारा करू नका. म्हणजे मी आता बघा नाही, ते सुरी हे ते लागणार वस्तू इकडे ठेवून दिलं. खलबत्ता छोटा एक प्लांट पण ठेवलेला आहे. त्याच्यानंतर किचन ओटा पूर्ण क्लीन केला, फक्त किटल ठेवलेली आहे. इथं एक आपल्याला मस्त छानसं असं व्हाईटमध्ये ऑर्गनाइज आहे, तर ते तिथं ठेवून दिलेलं आहे. मस्त दिसतं इथं. आणि हे भांडे सर्व मी तुम्ही पाहतातच माझे भांडे व्यवस्थित त्यांची मांडणी करून ठेवलेली आहे. जिथे तिथं वस्तू ठेवलेलं आहे हे सर्व छान असं ठेवून दिलं. तुम्हाला पाहिल्यानंतर सुद्धा वाटलं की खूप छान असं किचन फ्रेश वाटेल, टापटीप एकदम स्वच्छ दिसेल आणि भारी पण दिसतं, फ्रेश पण वाटतं तुम्हाला. इथे मी किचन पूर्ण दाखवून देते मग बोलते. त्यानंतर तर आपलं किचन बघा, इथे सर्व बेसिंगमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचे भांडे वगैरे काही नाही, घासून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे स्वच्छ आहे एकदम. त्याच्यानंतर इथे पण बघा तुम्ही पाहू शकता, सर्व पुसून सुद्धा मी घेते, मध्ये स्टाईल वगैरे सर्व पुसून घेते. इकडे मागे पण इथं पण प्लांट वगैरे ठेवलेला आहे, थोडंसं ग्रीनरी छान वाटते घरामध्ये. तर अशी प्लांट इथे ठेवलेला आहे.
आणि असं इथं हा जग ठेवलेला आहे. पोळ्यांचा डब्बा ठेवला कारण की मुंग्या होता ना, मग ह्याच्यावर ठेवलं तर तिथं लागत नाही म्हणून तिथं ठेवलेलं आहे. असं किचन मस्त छान. आणि हा कोपरा मी आज कसं स्वच्छ करून घेतलेला आहे. पाहू शकता इतकं भारी वाटतंय ना. असं मस्त छान दिसतंय, सर्व किचन सुंदर दिसतंय, चकाचक दिसतंय. तर अशा प्रकारे माझी मस्त छान क्लिनिंग झालेली आहे. किचन स्वच्छ दिसत आहे मस्त. आणि आवरून झालेलं आहे माझं किचन. दुपारच्या भरात जर असं वेळ दिला ना तर मग स्वच्छ होऊन जातं लवकर, व्यवस्थित पण दिसतं. आणि अशा प्रकारे मी मस्त छान दुपारच्या वेळेचा उपयोग असा करून घेते आणि मस्त किचन स्वच्छ करते. आणि झालेले आहे आवरून. तर मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.